कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता कुठे गेली रे? रेवती, आपला पण ना एजंट सारखा मोठा ब्रँड असेल आणि बेकरी प्रोडक्टच्या वेगवेगळ्या फ्रँचायझीज असतील वर्ल्ड वाईड, आणि आपल्या ब्रँडचं नाव असेल काय असेल का आपल्या ब्रँडचं नाव? इतक्या रात्री कोणाला असेल? फूट मी तुला सांगत होते। इथे पण नाहीये। हा, किचन मध्ये बहुतेक गेली असेल। आता लीलाबाईंनी गेली आहे ना, मग आपण गप्पा मारू शकतो मस्त। काय चाललंय तुमचं? यश, रेऊ काय चाललंय? हे शोभतं तुला यश हे वागणं? काय करत होता तिकडे? सॉरी लीला। सॉरी। लीलाबाईंनी दुखताय माहिती मला परमिशन विचारली होती। आता विचारते ना। विचार लवकर विचार। सॉरी प्लीज म्हणा। प्लीज। ठीक आहे, माझा होकार आहे। कोणाच्या सांगण्यावरून? काय विचारते मी? काय ग रेव? यश, कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे ठरवलं तरी मला? रेव, हा अगं काय रे यश तू? रेव माझं पोर, तुझी तर मीठ मोहरीने दृष्ट काढायला हवी। तू माझं मोठं स्वप्न पूर्ण केलंस रे। मोठ्या घरात लग्न होऊन जाणार, मोठ्या घराची मालकीण होणार। आई गो, मी तुला सांगते, हा यश ना, तुला ते अगदी ते काय म्हणतात ते हे तळ हाताच्या फोडासारखं जपेल बघ। कालिंदी, अहो, आपल्या लेकीचं आयुष्य सोन्याचं झालंय, सोन्याचं। आई गो बाई। अगं कालिंदी, अगं यशला अजून त्याच्या घरी सांगायचंय, त्यांचं मत महत्वाचं आहे ना, त्यानंतर ठरवू आपण काय करायचं ते। काय मोहिते, म्हणजे हे तुम्हाला हे आधी या मुलांचं माहिती होतं? हा, मला कधी सांगणार होता तुम्ही? काय तुमचं काय चाललंय? काकू, आई, तू मला आत्ता ह्या क्षणापासून आई असं म्हणायचं। बोल। उशीर झालाय, मी निघतो आता। हो रे, हो निघा, सावकाश जा। हो, आणि वारंवार येत जा। आता काय हे घर तुझंच घर आहे। हा, ये कधी। बाय बाय। अगं जा जा जा, गाडीपर्यंत जा 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 जा। लवकर ये ग। एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या जहागीरदारांच्या घरी तुझं लग्न झाल्यामुळे जसं तुझ्या आयुष्याचं भलं झालंय, तसंच ते तुझ्या बहिणीच्या आयुष्याचे व्हायला हवंय।
म्हणजे जहागीरदार ठरवतील, ते म्हणतील तसं मला चालणार नाही. काहीही झालं तरी यशचं आणि रेवूचं लग्न व्हायलाच हवं. लक्षात ठेवायची हा. तू जहागीरदार आहेस, म्हणजे तू जहागीरदारांच्या घराची फक्त सूनच नाही, त्यांची सासू आहेस. हे विसरू नको हा. कालिंदी, असं बोलून तू तिला संकटात टाकतेस. अगं रेव आणि यशचं लग्न आहे ना, हा नाजूक प्रश्न आहे. मुलांना पुढे करून चालणार नाही. आपल्याला त्यात लक्ष घालावं लागेल ना. तुमचं म्हणणं पटतंय मला, पण मोहिते कसं आहे, तुमच्या माझ्या बोलण्याला काही अर्थच नाहीये. नाही, आपल्या शब्दांना काही मानच नाहीये ना त्या जहागीरदारांच्या घरी. कोणाच्या शब्दाला मान आहे? तुमच्या या मुलीच्या. म्हणूनच तिने हे सगळं करण्यासाठी काहीही करावं, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. मला फक्त माझ्या रेवूचं आणि यशचं लग्न व्हायला हवंय, तेवढंच. करशील ना? तिला काय झालं ताई? मी यशशी लग्न ठरवून तुला संकटात टाकलंय का? नाही ग, तू काही काय बोलतेस? असं काही नाहीये. मी खूप खुश आहे आणि मुळात यश खूप चांगला मुलगा आहे, त्यामुळे छानच होईल सगळं. बरं, मी काय करते, मी उद्याच घरी गेल्या गेल्या सगळ्यांची बोलते तुझ्याबद्दल आणि यशबद्दल. पाच किलो मिठाई पाठवून द्या. पेमेंट प्रमोद सर करतील ना, आत्ताच करतील. हो हो, ओके बाय. वहिनी 5 किलो मिठाई? हो, पण दिवाळी तर आत्ताच संपली ना, एवढी 5 किलो मिठाई कशासाठी? अगं मला श्वेताचा फोन आला होता. एजेंनी श्वेताला आणि मावशीला घरी बोलवलंय. कदाचित श्वेताचं लग्न कोणाशी होणार आहे ना हे सांगणार आहेत ते. अय्यो, काय सांगताय वहिनी? हो, पण मला सांगा ना, मुलगा कोण आहे? म्हणजे कोणाशी? मला तर वाटतंय एजे श्वेताशी लग्न करतील. काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस ग. वेडच. मग मला सांगा वहिनी, एवढ्या लगेच एजेंनी मुलगा शोधलाच कसा? आता ते सांगणारच आहेत ना, मग आपण कशाला विचार करायचा. मी तरी ह्यातच खुश आहे की माझ्या बहिणीला न्याय मिळतो. तर आधीच त्या लीलामुळे आपल्या घरच्यांवर अन्याय झालाय. पण एजे तसे नाही आहेत. एजे आपल्या माहेरच्यांचा विचार करतायत. एजे खरंच खूप चांगले आहेत. चल चल चल, आपल्याला तयारी करायची. चल लवकर. एजे जर खरंच चांगले असते तर त्यांनी विक्रांत दादाला जेलमध्ये पाठवलंच नसतं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.